आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फोर टक्स ब्लाउजला टक्स कशा पद्धतीने टाकायचे आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायची प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। अस्तरचा ब्लाउज आहे, अस्तर मी अटॅच करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने इंची टेप पकडायची आहे प्रॉपर पद्धतीने, खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, खालच्या साईडने मार्किंग केल्याच्या नंतर खालचा जो टक्स आहे तो इथं अडीचचा घ्यायचा आहे, सरळ पद्धतीने अडीचचा घ्यायचा आहे। साईडने 1-1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सरळ पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर इंची टेप घ्यायचा आहे, तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने इंची टेप घ्यायचा आहे। इंची टेप घेऊन हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। हुकाच्या साईडचा टक्स अडीचचा घ्यायचा आहे, फिटिंगच्या साईडचा पण टक्स अडीचचाच घ्यायचा आहे। फिटिंगच्या साईडचा, मोंड्याच्या साईडचा पण टक्स इथं अडीचचाच घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता, चारी पण टक्स इथं अडीचचेच घ्यायचे आहेत। अडीचचा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते, ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो। त्यासाठी तुम्ही पण अडीचचाच घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही साधा ब्लाऊज स्टिचिंग करत असाल त्यावेळेस अडीचचाच टक्स घ्यायचा आहे। प्रॉपर पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पण मी तुम्हाला सांगते। सरळ आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते। आता इथं स्टिचिंग करता वेळेस जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडून इथं स्टिचिंग करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच इथं कपडा पकडायचा आहे। प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच इथं कपडा पकडायचा आहे। अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं स्टिचिंग करून घ्यायचा आहे। प्रत्येक टक्स जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडून इथं स्टिचिंग करायचं आहे। अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस माप व्यवस्थित टाकून स्टिचिंग करायचं आहे। माप व्यवस्थित टाकल्याच्या नंतर ब्लाऊज जो आहे परफेक्ट येतो शिवण्यामध्ये। त्यासाठी कोणता पण ब्लाऊज स्टिचिंग करता वेळेस फिनिशिंग आली पाहिजे, ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसला पाहिजे। अशा पद्धतीने ब्लाऊज जो आहे स्टिचिंग करायचा आहे। त्याच्यानंतर प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता, प्रॉपर पद्धतीने आलेली आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे, सरळ आणि सोप्या पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता, फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। क्रॉस पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे।